रोडमध्ये याचे मालक आहेत इब्राहिम पटेल. यांच्या बेकरीमध्ये 2023 मध्ये एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला होता. त्या फायरिंगच्या इन्सिडेंटमध्ये कोण जखमी झालं नाही, कारण का त्यावेळी जे पिस्टल वापरण्यात आलेलं होतं त्या पिस्टलमधून ते पिस्टल ब्लॉक झालं असल्यामुळे फायर झाला नाही. आणि फायर केल्यानंतर 2 इसम त्यावेळेला निष्पन्न न झालेले अज्ञात इसम घटनास्थळावरून पसार झालेले होते. तपासामध्ये या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला, तांत्रिक पुराव्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि त्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये जे फायरिंग करण्यासाठी जे कारणीभूत होते तर त्यातले अकबर अली शेख, मुन्ना पठाण, इम्रान शेख यांना अटक करण्यात आलेली होती. परंतु हे फायरिंग झाल्यानंतर यातला जो आम्ही आरोपी अटक केलेला आहे त्याचं नाव आहे अख्तर कासम अली मर्चंट. यांनी हा घटना घडल्यानंतर यातली जे काही इब्राहिम पटेल की ज्याला बाबू म्हणतात या परिसरामध्ये, त्यांना फोन केलेला होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की हे जे काही गुटखा किंवा पान मसाला ह्याची जी काही इथं व्यवहार चालतात, अवैध व्यवहार चालतात, या धंद्यातले पैसे आम्हाला मिळवून देण्यासाठी ही आम्ही फायरिंग केलेली होती. आणि संबंधित जे लोक आहेत, हा जो कट मेन रचलेला होता बाबू पेजर नावाचा एक त्यातला आरोपी होता. त्या पेजरनी हा गुन्हाचा कट रचला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची अरेंजमेंट केलेली होती. तर या आता जो अटक केलेला जो आरोपी आहे यांनी ह्या इब्राहिम पठाणला हे सांगितलं होतं की तुला जर ह्यात तडजोड करायची असेल तर माझ्या ते लोक संपर्कात आहे आणि आपण तडजोडीला बसू, तुझ्या जीवाला काही होणार नाही, परंतु तू जर तडजोडीला जर नाही बसलास तर तुझ्यावरती आणि एकदा अटॅक होऊ शकतो अशा आशयाची त्याला गंभीर धमकी दिलेली होती आणि प्रात्यक्षिकही झालेलं होतं. आणि त्यामुळे या आरोपीच्या शोधामध्ये पोलीस होते आणि 2023 पासून हा आरोपी भारतामध्ये आलेला नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये हा सौदी अरेबिया, केनिया, इजिप्त या ठिकाणी तो वास्तव्याला होता. नजीकच्या काळामध्ये हा व्हिएतनामला राहिलेला आहे. व्हिएतनाममध्ये तो लहान मुलांना इंग्रजी शिकवण्याचं काम करत होता असं तो सांगतो आहे. आणि याचं शिक्षण हे 10वी पर्यंत झालेलं आहे. डोंगरीमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये याचं 10वी पर्यंत इंग्लिशचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे तो चांगल्या प्रकारचं इंग्लिश बोलतो आणि त्यामुळे तो तिथल्या नागरिकांना किंवा त्याच्या संपर्कात असणाऱ्या इस्मांना त्याच्याबद्दल माहिती मिळू नये या कारणास्तव तो 10वीच्या लहान मुलांना इंग्रजी शिक्षणाचं तो धडे देत होता किंवा शिकवणी घेत होता अशा प्रकारचं तो सांगतो आहे. आणि याच्यावरती हा सापडत नसल्यामुळे आणि देशाच्या बाहेर असल्यामुळे याच्यावरती RCN पब्लिश करण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्याला ज्यावेळा तो इंडियामध्ये आला दिल्ली विमानतळावरती तर तेव्हा त्याला अटक करण्यात आलेली आहे. आपली जी अथॉरिटी असते विमानतळावरची तर त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. त्यांनी आम्हाला कळवलं, त्याप्रमाणे त्याला अटक करून काल संध्याकाळी त्याला आपल्या या मीरा भाईंदर पोलीस स्टेशनला त्याला आणलेलं आहे आणि आज त्याप्रमाणे आम्ही आपल्याला माहिती देतो. अंडरवर्ल्डशी काय संबंध आहे याच्यावरती? एक साधारणपणे आतापर्यंत तपासात किंवा इन्क्वायरीमध्ये निष्पन्न झालेले 8 गुन्हे आहेत. त्यातला 8वा गुन्हा हा सध्या ज्याच्यामध्ये त्याला अटक केलेली आहे त्याच्यामध्ये मोक्काचं शिक्षण लावलेलं आहे. तर याचे गुन्ह्याचं जे स्वरूप आहे हे साधारणपणे त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत ते मुंबई परिसरातले गुन्हे आहेत. त्याच्यावरती जे गुन्हे आहेत ते नागपाडा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर प्रॉपर्टी सेल मुंबईचा या ठिकाणी पण गुन्हा दाखल आहे. नाला सोपारा पोलीस स्टेशनला पण गुन्हा दाखल आहे. नवसारी टाउन पोलीस स्टेशन गुजरात या ठिकाणी पण गुन्हा दाखल आहे. काशीमीरा म्हणजे मुंबई मीरा भाईंदर कमिशनरेटमध्ये काशीमीरा पोलीस स्टेशनला सध्याचा हा गुन्हा आपला दाखल आहे. काशीगाव पोलीस स्टेशनला पण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
आणि नयानगर पोलीस स्टेशनला सुद्धा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तर याचं जे मूळ जे आहे, तर याची गुन्हा करण्याची पद्धतमध्ये असं आहे की त्याची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते बनावट चलन, दरोड्याची तयारी, शस्त्र, अपहरण, खंडणी, धमकी, जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच पासपोर्ट आणि फॉरेनर्स ऍक्ट संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा प्रकारचे त्यांनी गुन्हे आतापर्यंत केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनला त्याला वेळेला अटकही झालेली होती, परंतु तो देशाच्या बाहेर असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यासाठी 2023 नंतर आपण त्याला अटक केलेली आहे. आणि यातला जो आरोपी होता पप्पू पेजर, यालाही काही मार्च महिन्यामध्ये असंच आरसीएनवरती त्याला मुंबई एअरपोर्टवरून त्याला अटक करण्यात आलेली होती. सर, याचा भारतामध्ये येण्याचा प्रवास कसा होता? कोणत्या मार्गाने हा भारतात आला? तो सौदीमधून तो नेपाळला आला आणि नेपाळवरून तो दिल्लीला आला. ते आता तो तपासाचा भाग आहे. तो इंडियामध्ये का आला, तर त्याच्यानंतर आता तो नुकताच तो आमच्या ताब्यात आलेला आहे. अजून त्याचा तपास सखोल करणं गरजेचं आहे. आणखी बरेचसे जे काही तांत्रिक विश्लेषण पण करणं गरजेचं आहे. तो जी माहिती देतो आहे ती माहिती खरोखरच खरी आहे का? त्या देशामध्ये ज्या ठिकाणी तो इजिप्तला राहिलेला होता, सौदी अरेबियाला राहिलेला होता, केनियामध्ये त्याची फॅमिली आहे असं तो सांगतो, व्हिएतनाममध्ये तो राहिलेला होता. तर त्या ठिकाणी त्या वास्तव्याच्या वेळेला त्यांनी आणखी काही असे गुन्हे केलेले आहेत किंवा त्याच्यावरती तिकडे काय आहे का, हे याचा पण तपास करणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता लगेच आपल्याला तपासाचा एंड पॉईंट किंवा पूर्ण तपासाचे विश्लेषण आम्ही करू शकत नाही. तर तपासामध्ये तुम्ही समोर आलेले काही दाऊदचे काही संबंध आहे? ते सध्या तरी तसं काही लिंक लक्षात आलेली नाही आहे, संबंध आलेला नाही, परंतु अजून तपास चालू आहे. प्राथमिक परिस्थिती आहे, आम्ही ते नाकारूही पण शकत नाही आणि स्वीकारूही पण शकत नाही. परंतु सध्या तो आरोपी आत्ता नुकताच आपल्या ताब्यात आलेला आहे. सर